पुण्यामध्ये वंचितनं आज जो एक महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्याला पुण्यामधला हा प्रतिसाद आहे आणि मोठ्या प्रमाणात वंचितचे कार्यकर्ते आज पुण्यातल्या चौकाचौकांमध्ये दिसतात। तर कोथरूडमध्ये वंचितचं हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे। इथल्या दुकानदारांना दुकानं बंद करण्यासाठी सांगितलं जात आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घोषणा केली जात आहे। वंचितकडून दुकानं बंद करण्यास आता सुरुवात झालेली आहे। धर्मवाद की ये सरकार, जातिवाद की ये सरकार, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद। तर वंचितनं महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर पुण्यामधून मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो या बंदला। तर अनेक सगळीच दुकानं खरं तर या रस्त्यावरची बंद आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आज या मोर्चामध्ये सहभागी झालेत। वंचितनं जी महाराष्ट्र बंदची हाक दिली त्याला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचं देखील दिसतं आहे। मात्र कुठल्याही पक्षाचा झेंडा अर्थातच यामध्ये नाही आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मात्र यामध्ये विद्यार्थी काढा ना, अहो वेळ लोडला आम्ही कॅमेरा फक्त लावतोय। याला घे रे बाजूला, राहू दे। ते वंचितचे हे आंदोलन आहे। कार्यकर्त्यांची मोठी संख्या यामध्ये दिसते आहे। महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर आता राज्याच्या विविध भागातून वंचितनं या दिलेल्या साथला चांगला प्रतिसाद मिळतो असं दिसते। पुण्यामधली दृश्य आहेत आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळापूर्वी आपण कोल्हापूरमधली दृश्य पाहिली, त्या ठिकाणी मोटर बाईक रॅली काढलेली होती। संभाजीनगरमध्ये सुद्धा असंच चित्र दिसत होतं। त्याचप्रमाणे नागपूरमध्ये सुद्धा वंचितनं पुकारलेल्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळताना पाहतोय। तर पुण्यामध्ये वंचितचं सध्या हे आंदोलन आहे विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी आणि त्यांच्यावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी वंचितनं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि त्याला हा प्रतिसाद मिळताना पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय।